तर मागच्या ज्यावेळेस आपल्या महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस देखील इथे 50,000 कोटीचे आपण करार केलेच होते त्याही काळामध्ये. आता अर्थात आता जास्ती करार झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण याकरता आनंदित असलं पाहिजे की भारताची आणि महाराष्ट्राची जी क्षमता वाढते आहे, जे पॉवर वाढते आहे, त्याचं द्योतक म्हणजे हे करार आहेत. एक गोष्ट अजून मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की अनेक लोक असाही प्रश्न उपस्थित करतात की एमओयू झाले, पण ते ऍक्च्युअल एमओयू जे आहेत ते करारांमध्ये किंवा याच्यामध्ये परिवर्तित होणार आहेत का ऍक्शन मध्ये? तर मला सांगितलं पाहिजे की देशभरामध्ये एमओयूचं ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये परिवर्तन होणं याचा जो रेशिओ आहे तो 40% आहे, पण महाराष्ट्रामध्ये तो 65 ते 70% आहे. आणि सगळ्यात महत्वाचं गेल्या आपण जर गेल्या डावोसचा विचार केला तर जवळपास 95% तो आहे. त्यामुळे आपण आताही हे जे करार केलेले आहेत ते करार सगळे सिरियस प्लेयर्स आहेत. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आज डेटा सेंटरमध्ये महाराष्ट्र हे डेटा सेंटर कॅपिटल होत आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की आपण सगळे असं म्हणतो की डेटा इज न्यू ऑइल, कारण आता डेटानी ऑइल पेक्षा जास्त डेटाची किंमत झालेली आहे. ऑइलची जी काही क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू आहे त्यापेक्षा डेटाची क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि म्हणून डेटा सेंटर कॅपिटल महाराष्ट्र झाल्यामुळे आज इनोव्हेशन आणि ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र पुढे जाणार आहे. आणि म्हणूनच आज आपण हे सगळे जे काही करार केलेले आहेत आणि आपण बघितलं असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या फॉरेन कंपनीज देखील याच्यामध्ये आहेत. आता काही लोकांनी या संदर्भात काही ट्विट्स देखील केले आहेत, मला त्यांना उत्तर देखील द्यायचं नाही, कारण ज्या लोकांना फॉरेन कंपनीजचे हेडक्वार्टर मुंबईत आहेत की परदेशात आहे हेच माहिती नाहीत, त्या लोकांनी ट्विट केले तरी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत आपण पडायचं नसतं. शेवटी महाराष्ट्राला 15,70,000 कोटी रुपयाचे करार मिळाल्यानंतर, एवढी गुंतवणूक मिळाल्यानंतर काही लोकांना जर आनंद होत नसेल तर त्याचा आपल्याला इलाज नाही आहे. कारण मला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे की मी एकदा एक हिंदीचे प्रोफेसर होते, त्यांनी मला सांगितलं की जो शरीर की जलन होती है उसका तो इलाज हो सकता है लेकिन मन की जलन का इलाज नहीं हो सकता. त्यामुळे आता ठीक आहे, काही लोकांनाही असूया वाटू शकते की यांच्या काळामध्ये इतके करार का होत आहेत, पण मला असं वाटतं जे काही आपण करतोय ते महाराष्ट्राकरता करतोय. आणि म्हणून या संदर्भात समजा काही लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट केले असले तरी त्याच्या फार उत्तर द्यायच्या भानगडीत नाहीये. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतामध्ये येते आहे, ती महाराष्ट्रामध्ये येते आहे, ही खरोखर अत्यंत महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि म्हणून